नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मित्रांनो अशा स्पॉटवर उभा आहोत जिथे तुम्हाला दिग्रजचं स्टेशन दिसत आहे आणि त्यानंतर ही मित्रांनो दिग्रजचा जो प्लॅटफॉर्म आहे आपला, जी नांदेडकडे गाडी जाईल, तिथे मी उभा आहे। आणि एक्झॅक्ट इकडे आपण बघू शकतो की जे रेल्वे पार्किंग ज्या ठिकाणी दिग्रजवरून ऑटो गिटो जे सगळे येणार आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। आणि या खालच्या साईडला म्हणजे या लोकेशनला सध्या आपण पाहतो की खाली पूर्ण जे काम आहे तर ते, आणि याचं ह्या प्लॅटफॉर्मच्या साईडला मित्रांनो इथे जे आहे तर आता हे खालून जे आहे इकडंच आपल्याला पूर्ण हे जे भिंत दिसत आहे, ही भिंत 40 किलोमीटर म्हणजे साधारणतः 40 ते 50 फूट मित्रांनो खालून ती भरण्यात आलेली आहे। आणि त्याचं इथले आपण यापूर्वी 4 व्हिडिओ बनवले होते। तर हा सगळा आता याच्यावरती भरावा वगैरे तो टाकण्यात आलेला आहे। आणि तिथे जे दिसत आहे तुम्हाला आता ज्या ठिकाणी तो आपल्या मुरुमाचा मातीचा ढीग दिसतो आहे, तिथून जे आहे तर आपल्याला प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी ती जागा मित्रांनो असणार आहे। आणि हे सध्या ज्या ठिकाणी ते मशीन आहे, प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण की त्या मशिनरीच्या माध्यमातून आपण तिथचं जे आहे ते लेवलिंग करण्याचं काम मित्रांनो सुरू आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या दिग्रज रेल्वे स्टेशनवरील हे आपण प्रवासी शेड जे आहे मित्रांनो तर तेही तयार असलेलं आपल्याला दिसतं। आता समोरची खालची शूटिंग मी तुम्हाला त्या ठिकाणची दाखवतो आहे। तर मित्रांनो या पार्किंगच्या साईडला जे तिकीट घर वगैरे जे आहे तर त्यासाठीही बांधकाम मित्रांनो आपल्याला इथं सध्या चालू असलेलं दिसतं। याची अनेकदा आता या ठिकाणचा मी हा 4थ्यांदा व्हिडिओ बनवत आहे। तर इथलंही मित्रांनो पोझिशन आपण सध्या बघू शकतो की या सिच्युएशनला हे काम मित्रांनो आपलं सध्या दिग्रजच्या या परिसरामध्ये आपल्याला चालू असलेलं दिसतं। आणि ही सिच्युएशन आपली जी आहे तर या सगळ्या परिसरामध्ये आपला कामाचं जे म्हणजे फायनल हे आहे मित्रांनो, तर याला हे काम जे आहे तर खालून बघू शकतो आपण की ज्या हाईटला आपण वर उभा आहोत तर त्या हाईटला याचं त्या साईडला जो आहे मित्रांनो तो स्लॅब टाकणं झालेला आहे। आणि तिथे ऑफिससाठी आवश्यक असण्यासाठी त्याचं जे आहे बेसमेंट हा गज कापून जाळी टाकून त्या ठिकाणी मित्रांनो तयार आपल्याला झालेला दिसतो। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग आता हा भरावा जो आहे तर तो किती भरावा लागला तर ह्या सगळी आपल्याला सिच्युएशन असलेली दिसतं। म्हणून आपल्या कामाला मित्रांनो उशीर होत असलेला आपल्याला दिसत आहे।